स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। घरात मांजरीचे आगमन शुभ की अशुभ जाणून घ्या या संकेतावरून। जर अचानक तुमच्या घरात काळी मांजर येऊ लागली तर ते खूप अशुभ मानले जाते। काळी मांजर घरात येताच काळी मांजर रस्ता ओलांडणे, काळी मांजर तुमच्यावर आदळणे, काळी मांजर तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी जीवनात येणाऱ्या संकटाचे प्रतीक आहे। घरी काळ्या मांजरीचे आगमन देखील नकारात्मक शक्तींची उपस्थिती दर्शवते। दुसरीकडे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानले जाते। पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्या बरोबर नशीब आणते। त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर असल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जाते। घरी मांजरीचे पिल्लू जन्मली मांजरीचे पिल्लू जन्म देणे हे खूप शुभ मानले जाते। या चिन्हाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते। घरी मांजर रडणे, घरात मांजर रडणे अशुभ मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ लक्षण मानले जाते। मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर ते मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत। घरात मांजराचा मृत्यू, जर तुमच्या घरी मांजराचा मृत्यू झाला तर ते खूप अशुभ लक्षण आहे। याशिवाय मांजरीला कधीही मारू नका। मांजरीला मारणाऱ्या व्यक्तीचे अशुभ नक्कीच घडते। मांजराची भांडणे, जर तुमच्या घरी अनेक मांजरी एकमेकांशी भांडत असतील तर ते देखील चांगले मानले जात नाही। हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदाचे लक्षण आहे।